व्यंगचित्र हे केवळ रेषांचा खेळ नसून समाजाचे आरसे असतात. त्या आरशांमध्ये आपल्या चुका, विसंगती, राजकीय, सामाजिक वास्तव किती नेमकेपणाने दाखवता येते याचे जिवंत उदाहरण म्हणजे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण. त्यांच्या ओघवत्या रेषा आणि साधेपणात दडलेला गहन अर्थ आणि कॉमन मॅन या साध्या माणसाच्या प्रतिमेतून त्यांनी संपूर्ण देशाच्या मनावर राज्य केले. चला तर मग जाणून घेऊया आर के लक्ष्मण यांच्याबद्दल. नमस्कार, मी शुभ्रा आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 298 पावर्ड बाय GoPreg.com. आर के लक्ष्मण यांचे पूर्ण नाव रसीपुरन कृष्णस्वामी लक्ष्मण. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1921 रोजी मैसूर, कर्नाटक येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेचे विलक्षण आकर्षण होते. निसर्गातील पक्षी, झाडे, माणसांचे हावभाव त्यांना सतत आकृष्ट करीत. त्यांच्या आजूबाजूच्या सामान्य जीवनातून त्यांनी निरीक्षण शक्ती विकसित केली. आईवडिलांच्या संस्कारांमुळे, भावंडांच्या प्रेरणेमुळे त्यांचे बालपणीचं कलात्मकता व बौद्धिक जिज्ञासा यांचा संगम झाला. नेहमी वहीच्या कडांवर, भिंतींवर ते सतत चित्रे काढत आणि साध्या रेषातूनही आशयपूर्ण प्रतिमा साकारत. चित्रकलेचे औपचारिक शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी मुंबईतल्या जे कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या साध्या रेखाटनामुळे प्रवेश नाकारण्यात आला. या नकाराने खचून न जाता ते अधिकच जिद्दीने चित्रकलेचा स्वतंत्र अभ्यास करू लागले. त्यांनी अखेरीस मैसूर विद्यापीठातून राजकारणशास्त्र विषयात पदवी मिळवली. तिथे त्यांनी अनेक मासिके व वर्तमानपत्रे अभ्यासली, जागतिक व्यंगचित्रकारांची कामे पाहिली आणि स्वतःच्या रेषांना अधिक परिपक्व केले. मात्र त्यांच्या आयुष्यातील मोठा टप्पा आला जेव्हा ते द टाइम्स ऑफ इंडिया या प्रतिष्ठित दैनिकांशी जोडले गेले. या मालिकेतून जन्माला आलेला कॉमन मॅन हा त्यांच्या काळातील नायक ठरला. हे केवळ एक पात्र नव्हते, तर संपूर्ण भारतातील जनतेचे प्रतिनिधी होते. राजकीय नेत्यांचे ढोंग, प्रशासनातील भ्रष्टाचार, समाजातील विसंगती, बदलत्या काळातील संघर्ष हे सगळे अनुभव कॉमन मॅन शांतपणे सहन करतो. आर के लक्ष्मण यांच्या रेषा साध्या पण तीक्ष्ण होत्या. त्यात कुठेही कटुता नव्हती, तर विनोदाची हलकीशी धार, व्यंगाची गोड झळाळी आणि वास्तवाचे अचूक चित्रण दिसत असे. त्यांच्या चित्रांनी सामान्य माणसाला आवाज दिला आणि थोरा मोठ्यांना आरसा दाखवला. पत्रकारिता, राजकारण व समाजजीवन या सर्व क्षेत्रात त्यांचे व्यंगचित्र हे चिंतनाचे साधन बनले. व्यंगचित्रांसोबतच आर के लक्ष्मण यांनी साहित्य विश्वातही योगदान दिले. त्यांनी द टनल ऑफ टाइम हे आत्मचरित्र लिहिले. याशिवाय द डिस्टॉर्ड मिरर, द बेस्ट ऑफ लक्ष्मण, द कॉमन मॅन या व्यंगचित्र संग्रहाद्वारे त्यांनी आपले लेखन व चित्र एकत्र मांडले. तसेच यांच्या कार्यात लक्ष्मण रेषा या आत्मचरित्राचा समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या लेखनातूनही समाजाचे तंतोतंत चित्रण दिसून येते. आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रकलेने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आपली छाप पाडली. भारत सरकारतर्फे त्यांना 1973 साली पद्मभूषण आणि 2005 साली पद्मविभूषण या उच्च नागरी सन्मानांनी गौरविण्यात आले. याशिवाय त्यांना 1984 साली रेवन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला, जो आशियातील नोबेल पुरस्कार मानला जातो. त्यांनी निर्माण केलेला कॉमन मॅन आजही जिवंत आहे. तो सामान्य भारतीयाचे प्रतिनिधित्व करतो. त्यांच्या व्यंगचित्रांमधून पुढच्या अनेक पिढ्या समाजाचे वास्तव पाहतील, हसतील आणि विचारही करतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com.